नाशिकमधील 1,35,00,000च्या बनावट नोटा प्रकरणातील आरोपी छबू नागरेसह चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। या चौघही आरोपींची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी युवा अध्यक्ष छबू नागरेसह 11 जणांना 23 डिसेंबरला रात्री 1,35,00,000 रुपयांच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आले असताना अटक झाली। आडगाव नाका परिसरातील एका हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणातील छबूचा साथीदार कृष्णा अग्रवाल या घटनेनंतर फरार होता, त्यालाही अटक करण्यात आली। यानंतर बातमी तुळजापूरमधून तुळजापूर देवस्थानातल्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती हिंदू जनजागरण समितीचे वकील सुरेश कुलकर्णी यांनी दिली। 1991 ते 2008 दरम्यान तुळजापूर देवस्थानच्या व्यवस्थापन समितीवर दानपेटीच्या लिलावात घोटाळा केल्याचा आरोप आहे। गुत्तेदारांनी कमी दान येत असल्याचं दाखवून लिलावामध्ये कमी दरानं दानपेट्या घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला। यामध्ये उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींवरही आरोप ठेवण्यात आले।